जेव्हा मैत्रिणीने धोका दिला आणि प्रेमच मृत्यूचे कारण बनले. एक पती जो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत होता. एक मित्र ज्याच्यावर त्याला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. पण जेव्हा या दोघांनी मिळून त्यात विश्वासाचा गळा घोटला, तेव्हा ही कथा एका भयानक वळणावर येऊन पोचली. ही कथा खरी घटनांवर आधारित आहे. याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही, तर समाजात वाढत चाललेल्या गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. आजची घटना कानपूरची आहे. 15 फेब्रुवारी 2016ची सकाळ. थंड वारा शेतातून हळूहळू वाहत होता. भावसिंग हा पूर्वा गावात राहणारा रामसिंग रोजच्याप्रमाणे आपल्या अरहरच्या शेताकडे निघाला होता. सर्व काही नेहमीसारखेच वाटत होते. पण काही क्षणातच त्याची सकाळ एका भयानक दृश्यात बदलणार होती. शेताच्या बांधावर पोचताच त्याच्या नजरेस एक रिकामी दारूची बाटली आणि काही विझलेल्या सिगारेटचे तुकडे दिसले. त्याला वाटले की रात्री कोणीतरी येथे बसले असावे. पुढे गेल्यावर त्याने पाहिले की अरहरची अनेक झाडे तुटलेली होती. जणू काही तिथे झटापट झाली होती. जिज्ञासेपोटी तो आत गेला आणि पुढच्या क्षणी त्याची किंकाळी फुटली. शेताच्या मध्यभागी एका तरुणाचा मृतदेह पडला होता. त्याचा गळा निर्दयपणे चिरलेला होता. रक्ताने माखलेले शरीर पाहून रामसिंग घाबरून गेला. तो गावात धावत गेला आणि लोकांना सांगितले. काही वेळातच गावात खळबळ उडाली. पोलिसांना कळवण्यात आले. ठाणा प्रभारी जयप्रकाश यादव आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तपासात मृताची ओळख संजय म्हणून झाली, एक बस ड्रायव्हर. संजयच्या वडिलांनी एका व्यक्तीवर थेट संशय व्यक्त केला, शानू, जो एकेकाळी संजयचा जिवलग मित्र होता. पण त्याचे संजयच्या पत्नी सरितासोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनी तपास सुरू केला. शानू फरार होता. नंतर तो पकडला गेला. सुरुवातीला त्याने नकार दिला, पण पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की त्याने आपल्या साथीदार इर्शाद उर्फ मट्रूसह मिळून संजयची हत्या केली. कारण सरिता. ही कहाणी इथे संपत नाही. सरिता एक सुंदर पण असमाधानी पत्नी. संजय तिच्यावर प्रेम करत होता, पण ती त्याच्यावर खुश नव्हती. तिला अधिक आकर्षक आणि श्रीमंत जीवन हवे होते. शानू एक देखणा, मोकळा स्वभावाचा मेकॅनिक, संजयचा मित्र, पण हळूहळू तो सरिताकडे आकर्षित झाला. दोघांमध्ये संबंध वाढले आणि एक दिवस संजयने त्यांना रंगेहात पकडले. संजयने शानूला धमकी दिली आणि सरितालाही इशारा दिला. काही काळ ते दूर राहिले, पण नंतर पुन्हा जवळ आले. सरिताने एक धक्कादायक प्रस्ताव ठेवला. जोपर्यंत संजय आहे तोपर्यंत आपलं काही होऊ शकत नाही. हे ऐकून शानूने निर्णय घेतला, संजयला संपवायचं. 14 फेब्रुवारी 2016 व्हॅलेंटाईन डे. शानूने संजयला दारू पिण्यासाठी बोलावले. दोघे आणि मटरू एका शेतामध्ये गेले. संजयला खूप दारू पाजली. तो पूर्ण नशेत गेला. तेव्हा शानूने त्याला ढकलून खाली पाडले आणि तुटलेल्या बाटलीने त्याचा गळा चिरला. त्या रात्री मैत्रीने विश्वासघात केला आणि प्रेमाने हत्या घडवली. पोलिसांनी शानूला अटक केली. त्याला शिक्षा झाली, पण मट्रू फरार राहिला. सरिताविरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे ती सुटली. ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते. चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास कधी कधी जीव घेऊ शकतो. संजयची चूक फक्त इतकीच होती, त्याने चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्याची किंमत त्याला आपल्या जीवाने चुकवावी लागली.